गागा भट्ट रायगडावर दाखल झाले. महाराजांनी या वेदमूर्तींचं सप्रेम सादर स्वागत केलं. महाराजांचा रायगड कैलासाच्या दिमाखात झळकत होता. महाराष्ट्राचं हे रामराज्य आणि या हिंदवी स्वराज्याची ही अयोध्या पाहून गागा भट्टांचं अंतःकरण आषाढातल्या आकाशासारखं गैभरून आलं. ते महाराजांना म्हणाले, महाराज, स्वराज्याचं रूप पाहून मी धन्य धन्य झालो. तुम्ही धर्मसंस्थापना केली, ममतेचं समतेचं सुखाचं धर्मराज्य निर्माण केलं. भविष्य पुराण उशाशी घेऊन गाढ झोपलेल्या या बेसावत लोकांना जागं केलं. भगवद्गीता तुम्ही आचरली, शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण केलं. लक्ष लक्ष घोडा, पायदळ, आरमार, गडकोट उभे केले, तरी तुम्हा सिंहासन नाही, मस्तकी छत्रचामरे नाही. ये कैसे? आम्ही सारे करंटे लोक तुम्हाला केवळ राज्यकर्ता मानू, पण सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही त्या बादशहांनाच दंडवत घालीत राहू. सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही. म्हणून हा राज्यसंस्कार तुम्हावर झालाच पाहिजे. पण गुरुजी, सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलेलंच नाही. हे राज्य जगदीश्वराचं आहे, तुळजा भवानीचं आहे, हे साऱ्या प्रजाजनांचं राज्य आहे. इदं महाराज, हे तुमचं थोरपण समजायला आणि सांगायला महर्षी वाल्मिकीच हवे. पण नाही गुरुजी. हे राजा, तू जर माझा मानवी सल्ला ऐकणार नसशील तर काशी विश्वेश्वराचा आणि वेदधर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो की तुला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल. शिवबा, या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती झालंच पाहिजे. राजे, तुम्ही माझ्या साऱ्या इच्छा पुरवल्यात. ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. हिंदवी स्वराज्याचं छत्र चामरांकित सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या. माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच आहे शिवबा. आणि अखेर महाराजांनी मान्यता दिली. राज्याभिषेक ठरला. रायगड आनंद, अवघ स्वराज्य आनंद. सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला. राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्नच. या भूमीचं शिवाजी राजाशी लग्न ठरलं. राज्याभिषेकाची प्रचंड तयारी सुरू झाली. रायगड माणसांनी गजबजून गेला. वेदभूषात एक एक धार्मिक विधी साजरे होऊ लागले. शिवाजी राजाची आई होणं सोपं नव्हतं बरं. ते राजमाता पण एकदा शिवाजी राजाला जन्म देऊन संपत नव्हतं, साजरं होत नव्हतं. आयुष्यभर शिवाजी राजा मृत्यूशी लपंडाव खेळत होता. प्रत्येक संकटातून सुटताना राजाचा जणू पुनर्जन्मच होत होता. आणि त्या प्रत्येक पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूती वेदना सहन कराव्या लागत होत्या जिजाऊ साहेबांना. न कंटा
आढळता. आऊसाहेबांना वंदन करण्यासाठी महाराज, महाराणी साहेब आणि युवराज आले. त्यांनी शिवबाला लहानपणी मातीचे डोंगर किल्ले म्हणून खेळायला करून दिले. आता त्या मातीच्या ढिगांचा रायगड झाला होता. आऊसाहेबांच्या मांडीचं आज रत्नजडीत सिंहासन झालं होतं. आऊसाहेबांच्या अंगाई गीतांचे आणि उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते. आऊसाहेबांच्या अश्रूंच्या आज सप्तगंगा झाल्या होत्या. त्यांचा शिवबा आज सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती होत होता. आऊसाहेबांनी याचसाठी केला होता अट्टहास. उदंड औक्षाचे व्हा बाळांनो, रामराज्य करा, धर्मराज्य करा. सिंहासनाच्या पायऱ्या पाहून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासलकर आहे, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे आहे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्यजी काकडे आहे, ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतः होऊन सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन.